मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम। दोन मंत्र दोन आहुती। आहुती दिल्यानंतर आपल्या समोर अग्नी प्रज्वलित असतो, उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे शांत बघत बसायचंय। त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता, रोजचं तुमचं काही अन्निक मंत्र असेल ते तुम्ही म्हणू शकता। याचा परिणाम हा 12 तास आपल्या घरामध्ये राहतो आणि सकाळी ह्याच पद्धतीने हे भस्म काढून परत पात्र प्रज्वलित करायचंय आणि सकाळचे मंत्र आहेत सूर्याय स्वाहा सूर्याय इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम। दोन मंत्र दोन आहुती। आता आपण असं म्हणतो की अग्निहोत्राचा परिणाम हा 12 तास आपल्या घरात टिकतो, तर अग्निहोत्राचा सुपरिणाम म्हणजे काय, तर आपल्या घरातलं वातावरण हे 100% निर्जंतुक होतं। घरामध्ये एक ऊर्जावान सकारात्मक वातावरण निर्माण होतं, शुद्ध हवा निर्माण होते। गाईच्या तुपाच्या ज्वलनाने प्राणवायूची निर्मिती होते। आज आपण गाईचं जे पूजन करतो आहे, गाईच्या दुधातुपामध्ये वायुमंडळ शुद्धीकरणाची क्षमता आहे। अगदी पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत सर्व काही शुद्ध स्वरूपात ती करू शकते। गाईचं शेण हे अँटीटॉक्सिक अँटीबॅक्टेरियल आहे, म्हणजे वातावरणातील सर्व विषद्रव्य जे आहेत ते नष्ट केले जातात। आणि गाईचं तूप आला अमृतस्य नाभी असं म्हटलेलं आहे, अमृता समान त्याचा परिणाम आपल्याला